नागपूर पालिकेमधील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ. 4 सप्टेंबरच्या ऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत. दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता. रात्रभर मुंबईमध्ये पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. मुंबईत आज मुसळधारचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रामधील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नागपुरात 6 महिन्यापासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही. अनुदान न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद. काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती. संत तुकोबांची पालखी यवतमधील काळभैरवनाथ मंदिरामध्ये विसाव्यासाठी. ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचा महाप्रसाद वाटप. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी. मध्य पूर्वेमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. इंडिगो एअरवेजकडून सूचना जारी. महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवीन रुग्ण. मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी 7 तर ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईतील 2 रुग्णांचा समावेश. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296.